20 जुलै रोजी सुरू झालेल्या संसद सत्राच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थी आंदोलन चिघळलं, हिंसाचार झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशातल्या राजकारणाची दिशा काहीशी बदलली। या सगळ्या गदारोळात सरकारकडून सभागृहात या प्रश्नाला हात घातला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काही घडलं नाही। आज अधिवेशनाच्या अखेरच्या 2 दिवसात गृहमंत्री अमित शहांची प्रतिक्रिया समोर आली आहे आणि आपण सभागृहात बसून चर्चेला तयार आहोत, फक्त विरोधकांनी सभागृह चालून द्यावं असं त्यांनी म्हटलंय। उद्या दुपारी 3 वाजता विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांवर अमित शहा यांनी उत्तर देणार असल्याचं या प्रतिक्रियेत सांगितलंय। मात्र दरम्यानच्या काळात विरोधकांनी अमित शहा यांच्या प्रति वापरलेल्या भाषेवरून स्वतः अमित शहा यांनीही टोकलंय। अशा प्रकारची भाषा वापरू नये असं ते म्हणतायत। यावरच आज आपल्याला बोलायचंय। खरं तर राजकारण्यांच्या भाषेची शुचिता हा कायम चर्चेचा विषय ठरलेला आहे। या प्रकरणात विरोधकांनी गृहमंत्र्यांबाबत वापरलेले शब्दप्रयोग हे योग्य आहेत का? अमित शहा त्यावर उत्तर देतील का? विरोधकांना हे शब्दप्रयोग का करावे लागले, त्याची वकिली होऊ शकते का, असे अनेक प्रश्न आहेत ज्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आहेत, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अरुणराज जाधव आहेत आणि आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत। चर्चेला सुरुवात करताना आज अमित शहा, राहुल गांधी यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, त्या आपण ऐकूया। लापता, भाग गए, भगोड़े, इस प्रकार की भाषा भारत की सार्वजनिक जीवन में और संसदीय जीवन में अभी अभी सुनाई पड़ती है। जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं। चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा? Whether Mr. Amit Shah comes in opinions, we don't care what he has to say. Okay? First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो गए। यहाँ बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियां उनके, स्टूडेंट शुड नो दिस, 30 कार्स अराउंड अमित शाह। उनके घर के सामने जाइए, वहां पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए। राइट? तो गुब्बारे में से गैस निकल गई, अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है। अमित शाह हैज नो करेज, द होम मिनिस्टर ऑफ इंडिया has no courage, he cannot come to the house. मी अरुणराज यांच्यापासून चर्चेला सुरुवात करेन। अरुणराज, तरुणांचा प्रश्न आहे, तुम्ही तरुण आहात। राहुल गांधींचा एकूण जर टोन बघितला ना, ते असा आपण जे रोस्ट शो बघतो ना, रोस्टिंग मोड मध्ये सत्ताधाऱ्यांना रोस्ट करतात ते त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामधनं। त्यांनी हा जो टोन सेट केलेला आहे हा पटतो का तुम्हाला? त्यांनी वापरलेले हे शब्दप्रयोग आहेत हे पटतायत का तुम्हाला? ह्याचं उत्तर अगदी साधं सरळ आणि सोपं आहे मॅडम। ह्या अशा पद्धतीने बोलायचं आहे, अशा पद्धतीने राजकारण करायचं आहे आणि येणारा काळ हा अशाच पद्धतीच्या बोलण्याचा असणार आहे, हे खुद्द भारतीय जनता पक्षाने गेल्या 12 वर्षामध्ये सेट केलेलं आहे। फक्त मुद्दा असा आहे की राहुल गांधी हे गेल्या 2-3 सेशन पर्यंत प्रेमाची भाषा बोलत होते। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भर सभागृहामध्ये जाऊन मिठी सुद्धा मारलेली होती, पण ह्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टींचा म्हणावा तसा इफेक्ट झालेला दिसला नाही समोरच्यांवरती। आणि ते झाल्यानंतर मग त्यांनी रोस्टिंग करायला सुरुवात केलेली। म्हणजे सुरुवातीला सगळेजण प्रेमानेच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रेम वर्कआउट होत नाहीये, मग त्यावेळेस त्यांनी रोस्टिंग सुरू केलेले, जे अर्थातच भारतीय जनता पक्षाने पेरलेलं होतं ते आता आपल्याला सगळ्यांना उगवताना दिसतंय। आणि राहुल गांधी जी भाषा बोलतायत किंवा त्यांची जी रोस्टिंगची भाषा आहे ना, ही आजच्या पिढीची भाषा आहे, ही जेनझीची भाषा आहे। म्हणजे त्यांचं सोपं आहे ना, आपापलं बघा, तुम्ही आम्हाला जास्त ज्ञान सांगायला जाऊ नका, वी नो एव्हरीथिंग, आम्ही आमचं वाचून घेऊत, आम्ही बघूत, आम्ही रेफरन्सेस शोधूत, तुम्ही बाकीचं नका सांगू। जेनझी ही अकाउंटेबिलिटी विषयी बोलते, स्वतःच्या हक्काविषयी जास्त ती जागरूक आहे, मिलेनियल्स पेक्षा हे जास्त महत्वाचं आहे। आणि राहुल गांधींनी ती नस अगदी बरोबर पकडलेली आहे। मी मागे म्हणालो होतो एकदा की व्हॉट्सअप जे आहे, व्हॉट्सअपनी ह्यांना सत्तेमध्ये आणलं, भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये व्हॉट्सअपने आणलं आणि इंस्टाग्राम जे आहे त्याचा इम्पॅक्ट आता आपल्याला सगळ्यांना दिसतोय, जेनझीच्या भाषेचा इम्पॅक्ट दिसतोय आणि राहुल गांधी तीच भाषा बोलतायत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्यांचं हे रोस्टिंग अजून आक्रमक होईल। आणि ह्या रोस्टिंगचं उत्तर त्यांना सापडत नाहीये ना,
म्हणजे त्यांच्याकडे जो काही सगळा दारुगोळा आहे त्यांच्याजवळ, त्यांचा IT सेल असेल किंवा सगळी त्यांची एकूण जी काही थिंक टँक आहे, त्यांना ह्याचं उत्तर नाही सापडते. लँग्वेज वेगळी आहे, त्यांची लँग्वेज वेगळी आहे, ते असं बोलतायत, ते असं बोलतायत, ते असं बोलतायत, ह्याची उत्तरं कुठून सापडणार? हे रोस्टिंगच आहे एका पद्धतीचं, उत्तर नाही सापडणार ह्याचं त्यांना. बर, विश्वास पाठक, काय प्रतिक्रिया यावर? बघा, ज्या प्रकारे राहुल गांधी सध्या वागतात आहे आणि गेल्या 12 वर्षापासून वागतात आहे, हे जनता बघताय. हे अशा प्रकारच्या रोस्टिंगला आपल्या समाजामध्ये किती मान्यता आहे हे शेवटी बघण्याचं मापदंड काय? मापदंड हेच आहे की त्यांनी 99 वेळा इलेक्शन्स हारलेले त्यांच्या नेतृत्वामध्ये, लोकांनी त्यांना नाकारलेले आहे. आज अमित शहा इतक्या सहजतेने म्हणत होते की मी पूर्ण वेळ उपस्थित राहायला तयार आहे, तुमचे जेवढे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे उद्या दुपारी 3 वाजता द्यायला तयार आहे. असं असताना यांची भाषा कसा, आय डोंट केअर व्हॉट अमित शहा सेज, ही जी भाषा आहे ही भाषा ते कुठून शिकले माहित नाही. मला भीती हीच वाटते की त्यांना जे काही केरळमध्ये यश मिळालं, मागे अजून दुसऱ्या राज्यांमध्ये मिळालं, आता हे देखील राज्य त्यांच्या इथं वाचतील का? कारण जनतेला आपला नेता कसा असावा हे माहीत असतं. आता राहिला फक्त प्रश्न सोशल मीडियाचा. फक्त सोशल मीडिया हाच जर मापदंड असेल तर मोदीजी देखील इंस्टाग्रामवर आले, कितीतरी मिलियन व्ह्यूज त्याच्यावर आले. मात्र ते तसं नसतं. जनतेपर्यंत आपण कसं पोहोचतो, त्यांना आपण काय फॅसिलिटीज देतो, कसे त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतो, जगामध्ये आपली प्रतिमा कशी आहे, इन्व्हेस्टमेंट्स आपल्या देशामध्ये कसे येतात, या सगळ्या गोष्टी तरुण पोरं बघत असतात. या जंतर मंतरवर जे 2800 लोक होते, म्हणजे इतर सगळेच होते, त्याच्यामध्ये प्रामाणिक जेनझी होतेच, पण 2800 जे 400 होते ज्यांचा क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड होता, त्यांची भाषा आणि त्याला सपोर्ट करणारी राहुल गांधीची भाषा ही मला एकच वाटते. पण म्हणजे तुम्ही म्हणालात अमित शहानीच आज जी प्रतिक्रिया दिली की मी आज 3 वाजल्यापासून उद्या 3 वाजेपर्यंत सभागृहात राहून तुमचे सगळे प्रश्न ऐकतो, मी त्याच्यावरती उत्तरं देतो. पण आज अमित शहा दिसले नाहीत ना सभागृहामध्ये, हा प्रश्न आहे. मी हनुमंत पवार यांच्याकडनं उत्तर या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहे. हनुमंत पवार. नम्रताजी, या देशाच्या आता जे विद्यमान पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, मला माझा डबल आवाज येतोय. ठीक आहे, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, आपण तुमचा कानातला इको आपण क्लिअर करूया, तुम्ही बोला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जी भाषा वापरली होती तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांविषयी किंवा वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी जी भाषा वापरली होती त्या भाषेपर्यंत आम्ही अजूनही पोहोचलेलो नाही आहोत. राहुलजींची जी आक्रमकता दिसते किंवा राहुलजींचे जे शब्द तथाकथित चाणक्य असलेल्या अमित शहांच्या मनाला खूप वेदना देत आहेत, ते शब्द काय आहेत तर आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण कुणी केली याचं उत्तर द्या. कोणत्या गुंडांच्या आदेशाने ही मारहाण झाली? कारण ती मारहाण ही कायदेशीररित्या प्रशासकीय चौकटीतल्या पोलिसांची मारहाण नव्हती. आपल्या देशातल्या न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करणे, त्यांचे डोळे फोडणे, हातपाय फोडणे, मुलींचा विनयभंग करणे आणि पोलिसांना नसलेले खाजगी माणसं तिथं येऊन लाट्या काठ्या घेऊन काट्यांना खिळे लावून मुला मुलींना मारून काढलेलं हे कोणत्या गुंडांच्या आदेशानं झालं हे राहुल गांधी विचारतायत. आता मारहाण 20 तारखेला झालेली आहे मागच्या महिन्यातल्या, आता 20 तारीख पुढची येते, अमित शहा साहेब गायब आहेत, बोलायला तयार नाहीत. दोनच प्रश्न आहेत आमचे, तुमच्या आदेशानं मारहाण झाली का सांगा, आणि झाली असेल तर माफी मागा, राजीनामा द्या, आणि तुमच्या आदेशाशिवाय मारहाण झाली असेल तर तुमचं गृह खात्याकडे लक्ष नाही, तुमची पकड नाही हे मान्य करा आणि राजीनामा द्या. पेपर फुटीवरचा कायदा या सरकारनं या अधिवेशनामध्ये केला. 2 दिवस पूर्ण वेळ चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गैरहजर का राहिले? या देशामधल्या राम मंदिराच्या दानपेटीची चोरी झाली, त्याची SIT चौकशी बसवली, त्याच्यावर तुम्ही चर्चा का करत नाही? आणि अधिवेशन संपत आल्याच्या आदल्या दिवशी तुम्ही म्हणताय की मी अधिवेशनामध्ये यायला तयार आहे, सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे, पण तुम्ही अधिवेशनामध्ये आता 21वा दिवस उजाडला तरी तुम्ही दिसायला तयार नाहीत. या देशाचा असा कोणता गृहमंत्री होता याच्या अगोदर जो अधिवेशन चालू असताना 21 दिवस गायब होता? याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी द्यावं. मृणाल मॅम, कसं बघायचं या भाषेकडे जी सध्या संसद परिसरामध्ये वापरली जाते आणि सत्ताधाऱ्यांनी त्या भाषेवर आक्षेप घेतलेला आहे? खरं तर भारतीय राजकारणाची भाषा गेल्या काही वर्षांपासून अत्यंत चिंताजनक झालेली आहे. अत्यंत सभ्य, संयत आणि पक्ष वाढवायला मनापासून काम करणारे हर्षवर्धन सपकाळ देखील
गुंगी गुडिया म्हणून गेलेली आहेत. तो गुंगी गुडिया शब्द भारतीय जनता पक्षाने एकेकाळी वापरला होता. खरं तर भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवताना ज्यावेळेला मौत के सौदागर हा शब्द वापरला गेला तेव्हापासून या भाषेचं स्खलन सुरू झालं आणि स्तर घसरला असं आर्ग्युमेंट करता येईल. पण मला या आर्ग्युमेंटमध्ये नागरिक म्हणून कोणताही रस नाही. म्हातारी मेली आहे, काळ सोकावलाय, म्हातारी निमोनियानी गेली का हार्ट अटॅकनी गेली याच्याशी माझं नागरिक म्हणून काहीही देणं घेणं नाही. या देशासमोर अत्यंत मोठ्या समस्या आहेत. या देशातले युवक अत्यंत उद्वेगाने रस्त्यावर येत आहेत. अशा वेळेला त्याबद्दल संसदेच्या सभागृहात चर्चा का होत नाहीये? अमित शहा यांनी तिथे येऊन बसायला हवं होतं. अगदी योग्य भूमिका आहे की त्यांनी आतापर्यंत येऊन बसायला हवं होतं. ते आतापर्यंत आले नाहीत. पण आत्ता जर ते येत आहेत तर त्यांना येऊन ते काय बोलतायत हे संसदेच्या अंगणात ऐकलं जाणार आहे की नाही? मी दोन प्रवक्ते काय म्हणतायत ते त्यांची पक्षीय भूमिका अत्यंत उत्तम रीतीने मांडतायत. आदर ठेवते त्यांच्याबद्दल. मला अरुणराज चौधरी यांचं म्हणणं जास्त महत्त्वाचं वाटतं आणि त्याबद्दल बोलायला मला आवडेल. कसा मुद्दा आहे की झेंझींची भाषा काय आहे ती आपल्याला लक्षात आलेली आहे. त्यांचा आक्रोशही लक्षात आलेला आहे. पण त्याला उत्तर मिळवायचं असेल तर सत्ताधाऱ्यांचं उत्तर ऐकून घ्यावं लागेल. चंदाचोरी हा एका हिंदू संस्कृतीवर झालेला खूप मोठा आघात आहे. त्याची उत्तरं अमित शहांना सदनात ते शेवटच्या दिवशी येत आहेत तर येऊ द्या आणि बोलू द्या. त्यांना जर येऊ दिलं गेलं नाही तर नोंद काय होईल की संसदेत या विषयावर बोलायला तयार होते पण कुठेतरी दोन्ही बाजूंच्या आडमुठेपणामुळे हे शक्य झालं नाही. मला नागरिक म्हणून या गोष्टीची चिंता आहे. एक हिंदीतली ओळ आहे, लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई. राहुल गांधी यांचं नेतृत्व अत्यंत उत्तम रीतीने पुढे आलेलं आहे. ते 99 निवडणुका हरले म्हणून आता 100वी कदाचित जिंकूही शकतील. पण त्यासाठी त्यांनी अत्यंत रिस्पॉन्सिबली सदनात येत आहात ना, उशिरा का होईना येत आहात असं म्हणून उद्या जावं. अमित शहा काय म्हणतात ते ऐकावं. अमित शहांवर हल्ला करायला म्हणजे वाघ हल्ला करायला अनेक फोरम्स उपलब्ध आहेत. दुसरा मुद्दा पोलीस अत्याचाराचा. मी नागरिक म्हणून बोलते, कोणीही विचलित होऊ नये. जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात, अगदी ती विद्यार्थ्यांचीही असली तरी अशाच प्रकारे नृशंस मारहाण केली जाते. जंतर मंतरवर जे झालं तेच झारखंडमध्ये झालं. तेच काही वर्षांपूर्वी एका मराठवाड्यातल्या मुलीचा डोळा फुटला होता, ती विद्यार्थी परिषदेच्या मोर्चात होती. असाच एखादा NSUIच्या बाबत झाला असेल. त्यामुळे व्यवस्थेत काहीच परिवर्तन होत नाहीये. ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. राहुल गांधी ती हातात घेऊन उत्तम रीतीने जर बोलता आहेत तर त्याची उत्तरं सरकारकडून त्यांनी घेतली पाहिजे. अन्यथा राहुल गांधी ते काही आता झेंझी नाहीत. ते झेंझींच्या भावनांचं अत्यंत उत्तम प्रगटीकरण करतायत. पण त्यांना एक प्रौढ आणि या देशातला महत्त्वाचा नेता म्हणून सरकार याबद्दल काय बोलताय ते लोकांसमोर येऊ द्यावं लागेल. तसं त्यांनी येऊ द्यावं. त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. 100पर्यंत ते पोहोचले आहेत. अमित शहा यांनी सभागृहात न येऊन चूक केली, मला मान्य आहे. पण आता त्यांना अटकाव करण्यात काहीही अर्थ नाही. राहिला प्रश्न भाषेचा. तुम्ही मौत का सौदागर म्हणता, मग ते $100 की बहू म्हणतात. हे थांबवा. देशाला यात काहीही रस नाही. मला अरुणराज यांच्याकडे जायचंय. आता इथे चर्चा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आर्ग्युमेंट काय चाललंय की आम्हाला यायचंय, तुम्ही येऊन देत नाही, तुम्ही येऊन देत नाही म्हणून चर्चा होत नाही, म्हणून सभागृह चालत नाहीये. एक म्हणतात सभागृह चालत नाहीये, दुसरे म्हणतात सभागृह चालून दिलं जात नाहीये. ह्या आर्ग्युमेंटकडे कसं बघायचं? म्हणजे सत्ताधारी म्हणतात की सभागृह विरोधक चालूनच देत नाहीत, विरोधक म्हणतात सत्ताधारी सभागृह. हा मृणाल मॅम. नम्रता, मला एकच वाक्य याला जोडायचं आहे की हा बालिशपणा आहे. बर, हा झेंझीपणा नाही. एक दुसऱ्यावर आरोप करतोय, दुसरा पुन्हा पहिल्यावर आरोप करतोय. संसदेत बसा आणि चर्चा करा. एक्झॅक्टली. या आर्ग्युमेंटकडे कसं बघायचं? म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांचा जो गदारोळ सध्या संसदेमध्ये चाललेला आहे आणि तिसऱ्या आठवड्यात सुद्धा अधिवेशनातून काहीच मिळत नाहीये देशाला. नम्रता मॅडम, आपण संसदेचं अधिवेशन आपण अगदी 2009-10 पासून जर का आठवत असेल, आपण सगळं बघत गेलो
तर मी त्याच मुद्द्यावरती आहे की हे अशाच पद्धतीने चालवायचं असतं, हा पायंडा भारतीय जनता पक्षाने घालून दिला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या वेळेस आपल्या इथं निवडायचं होतं की अध्यक्षीय लोकशाही असायला हवी की संसदीय लोकशाही असायला हवी, तर त्यावेळेस आपण संसदीय लोकशाही निवडली. संसदीय लोकशाही का निवडली? तर अकाउंटेबिलिटी हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. मग राहुल गांधी हे अकाउंटेबिलिटी ह्या मुद्द्याला जर का धरून असतील, कोणी पॅलेट गनचा वापर करायला सांगितला, हे सर्वप्रथम आम्हाला उत्तर द्या. चर्चा ही होणारच आहे. पहिल्यांदा हे उत्तर तुम्ही द्या, अकाउंटेबिलिटी वरती या आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलू. होतंय काय माहिती का, आपण इथिक्स आणि मॉरॅलिटीच्या गप्पा मारतोय आणि हे होत असताना अकाउंटेबिलिटीला अगदी डोळे झाक करतोय त्या अकाउंटेबिलिटी ह्या मुद्द्याकडे. पहिल्यांदा उत्तर द्यावं, मग इथिक्स आणि मॉरॅलिटी विषयी बोलावं आणि परत एकदा आपण काय करतोय की नैतिकता किंवा संस्कार किंवा हे अशाच पद्धतीने चाललं पाहिजे, ह्या सगळ्यांची अपेक्षा आपण काँग्रेसकडूनच करतोय. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये का जात नाहीत, हाच मुद्दा चर्चेमध्ये होता. झारखंडमध्ये जर का एवढा अत्याचार होतोय तर त्याच्याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत, हाच मुद्दा चर्चेमध्ये होता. आता आज असं आहे की अमित शहा हे चर्चेला तयार आहेत, तर राहुल गांधी परत एकदा आडमुठी भूमिका का घेतात? म्हणजे लक्षातच येत नाहीये की सत्तेमध्ये कोण आहे, पंतप्रधान राहुल गांधी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, हेच लक्षात येत नाहीये. आणि मूळ मुद्दा हा त्याच ठिकाणी येतोय. अकाउंटेबिलिटी विषयी बोलावं आणि मग पुढे आपण इथिक्स आणि इंटिग्रिटी विषयी बोललं पाहिजे. हे समजून नाही घेतात कोणीही आणि त्यांचा मुद्दा चुकीचा का म्हणायचा? मुलं सुद्धा तेच म्हणत होते ना. हनुमंत पवारजी, आज अमित शहानी याच्यावरती जे स्टेटमेंट दिलंय त्यांचं असं म्हणणं आहे की अमित शहा स्वतः त्यांनी सांगितलं की मी रोज संसद भवनात येऊन बसतोय, पण जर हाऊसच चालत नसेल तर मी हाऊसमध्ये येऊन उत्तर कसं देणार प्रश्नांना? अमित शहा या देशाच्या संसदेचे मान्यवर सदस्य आहेत, केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांनी इतकं खोटारडेपणानं बोलणं माझ्यासारख्या भारतीयाला वेदनादायी आहे. पेपर फुटीच्या विषयामध्ये या सरकारनं कायदा केला, त्या कायद्यावर 2 दिवसापेक्षा जास्त संसदेत चर्चा झाली. सत्ताधारी बोलले, विरोधक बोलले, पंतप्रधान सुद्धा बोलले. अमित शहा साहेबांना धरून आम्ही अडवून ठेवलं गेटवर, का नाही आले ते? आणि आता ब्लेम गेम खेळताय, आता लढताय. मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात वापरलेली भाषा जर आम्ही वापरायला सुरू केली किंवा रमेश बिदुडूंनी जे शब्द वापरले ते जर आम्ही वापरायला सुरू केले किंवा निशिकांत दुबे ज्या भाषेमध्ये बोलतो ते जर शब्द आम्ही बोलायला सुरू केले किंवा चंद्रशेखरजी बावनकुळे असो की यांच्या भाजपाचे देवेंद्रजी फडणवीस सभागृहामध्ये भाडेके टट्टू म्हणाले, असे शब्द जर आम्ही वापरायला सुरू केले तर मोदी साहेब आणि अमित शहा साहेब संसद काय देश सोडून पळून जातील, अशी परिस्थिती आहे. सरकारनं ब्लेम गेम खेळू नये, सरकारनं नैतिकतेच्या आड लपायचं नाटक करू नये. या देशाच्या तरुणाईला मारण्याचा आदेश कुणी दिला होता, या प्रश्नाचं उत्तर द्यायला कुणी अडवलं? आता ही चर्चेचा टोन असा होता, आदरणीय नानीवडेकर मॅडम म्हणल्या की अमित शहा साहेबांना येऊ दिलं पाहिजे. आम्ही हात धरलाय, आम्ही अडवलंय. संसद सगळ्यांची आहे, संसदेत सरकारच्या हातात आहे संसद कशी चालवायची ते, चर्चा कोणती घ्यायची ते. आज दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या चर्चेबद्दल काय कामकाज झालं? नाही झालं. तुम्ही संसद आम्ही बाहेर निघून गेलं तुम्हाला बोलवायसाठी की तुम्ही एफसीआरएचं बिल आणता. तुम्ही शेतकरी कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही वॉकआउट केलं, तुम्ही त्यावेळेमध्ये कामगार संहितेचं बिल मंजूर करून घेतलं. विरोधकांनी वॉकआउट केल्यानंतर मंजूर केलेल्या बिलाची संख्या 75 आहे आणि तुम्हाला आता संसदेचं कामकाज चालवायची भाषा सुचायला लागली, तुम्हाला आता संसदेमध्ये चर्चेत यायची भाषा सुनवायला लागली. संसदेचं अधिवेशन चालू झाल्याच्या पहिल्या दिवशी अमित शहा यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखलं, हा आमचा प्रश्न आहे. शेवटच्या दिवशी येत आहे आणि मग अशी भाषा वापरली तशी भाषा वापरली असं म्हणताय. तुम्ही मुलांना फोडून काढलं, याच्याबद्दल जबाबदारी कोणाची हे सांगायची जबाबदारी सरकारची आहे, केंद्रीय गृहमंत्र्याची आहे, पंतप्रधानांची आहे. आम्ही अजूनही वाट बघतो की चंदा चोरी कोणामुळे झाली सांगा आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला. आमचे 100 खासदार आहेत, इंडिया आघाडीचे सगळे खासदार बसून वाट बघतायत, पण तुम्ही वेगवेगळी बिलं लादताय आणि चर्चेचा वेळ तुम्ही वाया घालवताय. प्रश्न उत्तराची चर्चा होताना आणि ज्या वेळेस विधेयक आणलं परीक्षा फुटीवर, पेपर फुटीवर, त्यावेळेस तुम्ही गैरहजर राहिले. याच्यामध्ये तुम्ही मारायचा आदेश कोणी दिला ह्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे, पण देशाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की अमित शहा पळतायत, अमित शहा जबाबदारीपासून बाहेर जात आहेत आणि अकाउंटेबिलिटी काय असते हे या सरकारच्या गावी सुद्धा नाही. विश्वास पाठक, काय उत्तर आहे ह्याच्यावर? बघा नम्रताजी, घटनाक्रम लक्षात ठेवा. नीट परीक्षेचा जो विषय आला, त्याच्यानंतर पुनर्परीक्षा घेण्याचा विषय आला, एसआयटी तिकडे स्थापन झाली, लोकांना आपण
जेरबंद केलं, त्याचबरोबर परीक्षा पण पुन्हा घेतली, तिथल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, अनेक गोष्टी केल्या. विषय हा नीटचा होता. मात्र वांगचुकने जेव्हा उपोषण केलं, त्याच्यानंतर मग कॉक्रोच पार्टी शिरली, त्याच्यानंतर राहुल गांधींना कुठेतरी जाग आली की इथे काहीतरी मला स्पेस दिसते, म्हणून त्यांनी देखील पॅरलली प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन तमाशा केला. तिथून हे राजकारण सुरू झालं. त्यांची तेव्हा मागणी काय होती? आमचे 2 मंत्री त्यांना जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा त्यांची मागणी काय होती की आम्हाला राजीनामा हवा धर्मेंद्र प्रधानांचा. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. नीटमध्ये बरेचसे चेंजेस झाले, बदल केले. मात्र हळूहळू त्यांचे गोलपोस्ट चेंज होत गेले. आता असं गृहीत धरा की अमित शहा संसदेच्या आत गेले नाही, मात्र राहुल गांधी ते गेले. त्यांनी काय दिवे लावले? त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं संसदेमध्ये? त्यांना कन्स्ट्रक्टिव्हली काहीही करायचं नव्हतं. व्हेअर ॲज अमित शहा रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 7 संसद भवनामध्येच, त्यांच्या ऑफिसमध्येच काम करतात आहे. आणि आमचे रिजिजू जे संसदीय मंत्री आहेत, हा अनेक दिवसापासून सांगतात आहे की याची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गृहमंत्री अमित शहा देतील. मात्र तुम्ही चर्चा तर होऊ द्या. मुळामध्ये यांना चर्चेमध्ये इंटरेस्टच नाही. विश्वास पाटीलजी, परत याला बगल मिळतेय. त्यांचा साधा प्रश्न आहे की ज्या दिवशी हे बिल मांडलं गेलं त्या दिवशी एक्झॅक्टली मी तुमच्या प्रश्नालाच कॉम्प्लिमेंटरी प्रश्न विचारते, तुमच्या मुद्द्यालाच मी कॉम्प्लिमेंटरी प्रश्न विचारते. ज्या दिवशी हे बिल मांडलं गेलं त्या दिवशी याच मुद्द्यावरती चर्चा होत होती. गृहमंत्री त्या दिवशी का सदनात आले नाहीत? हेच मुद्दे होते पटलावरती. का त्या दिवशी उत्तर दिलं गेलं नाही विरोधकांच्या प्रश्नांना? असा त्यांचा प्रश्न आहे. मला काय तुम्हाला हे म्हणायचं आहे की गृहमंत्री चर्चेला घाबरतात? हेच गृहमंत्री आहे ज्यांनी एक हाती 370चं बिल जेव्हा चिदंबरम, कपिल सिब्बल सारखे महादिग्गज होते त्यांना लोळवलेलं आहे. जेव्हा हे येतात तर यांना पळताभुई जड होतं. त्यामुळे हा एक राजकारणाचा विषय, यांना फक्त तो राजकारण करायचं होतं. मात्र आज जर अमित भाई म्हणत असतील की मी यायला तयार आहे, तर चर्चेपासून पळ का करतात आहे? मुळामध्ये यांना कन्स्ट्रक्टिव्हली पार्लमेंट चालावं ही यांची इच्छाच नाही. आणि अमित भाई काय, आमचे अनेक नेते आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ते उत्तर द्यायला समर्थ आहे. मात्र यांच्याकडनं हे फक्त येऊन पार्लमेंटमध्ये येतात आहे, गोंधळ घालतात आहे, बाहेर चालले जातात आहे. मला असं वाटतं की दे आर गेटिंग द ट्रीटमेंट व्हॉट दे डिझर्व. आणि त्यांची जी भाषा आहे, वी डोंट केअर व्हॉट होम मिनिस्टर सेज, त्याचा धडा जनता शिकवेल त्यांना. ठीक आहे, हनुमंत पवार थोडक्यात, मग मी मृणाल मॅमकडे जाते. हनुमंत पवार थोडक्यात. अमित शहाना बघितलं की विरोधकांची पळताभुई थोडी होते आणि अमित शहानी 370 बिल आणलं. हेच ते अमित शहा आहेत असं आता पाठक सर म्हणाले. हेच ते अमित शहा आहेत ज्यांच्या कार्यकाळामध्ये पुलवामामध्ये हल्ला झाला, अजून काय तपास झाला सांगितलं नाही. हेच ते अमित शहा आहेत ज्यांच्या काळामध्ये पहलगाममध्ये आमचे नागरिक आणि सैनिक मारले गेले. हेच ते अमित शहा आहेत ज्यांच्या काळामध्ये दिल्लीमध्ये येण्यापासून शेतकऱ्यांना रोखलं गेलं. हेच ते अमित शहा आहेत ज्यांच्या काळामध्ये 2 वर्ष झालं आमच्या आदिवासी महिलांची नग्नदिंड काढली जाते मणिपूरमध्ये. आणि हेच ते अमित शहा आहेत ज्यांच्या काळामध्ये दिल्लीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना फोडून काढलं. आणि ते अमित शहा आज विरोधकांच्या प्रश्नापासून पळ काढतायत, संसदेमधून येण्यापासून पळ काढतायत. अधिवेशन चालू असताना कार्यालयात बसलं म्हणून कामकाज करताय. अधिवेशनामध्ये लोकांना उत्तर द्यायचं असतं, विरोधकांना उत्तर द्यायचं असतं, सभागृहामध्ये हजर राहायचं असतं. अजूनही वेळ गेलेली नाही. अमित शहाची इतिहासामध्ये पळून गेलेले गृहमंत्री अशी नोंद व्हायची नसेल तर त्यांनी सभागृहामध्ये यावं आणि दिल्लीमधल्या मुलांना लाठीचार्जाचा आदेश तुम्ही दिला का नाही दिला याचं स्पष्टीकरण लोकांसमोर द्यावं. ठीक आहे, मी मृणाल मॅमकडे शेवटचा प्रश्न घेऊन जाते. अमित शहा देर आहे म्हणायला इथे नक्की वेळ आहे, कारण गेले 3 आठवडे अमित शहा आहे, हेच अमित शहा आहे. विश्वास पाठक मुद्दा पूर्ण करा. हेच अमित भाई शहा आहेत जे राज्यामागून राज्य भारतीय जनता पक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये इलेक्शन जिंकतोय, जनता त्यांच्या पाठीची आहे. ठीक आहे, तो पक्षाचा मुद्दा आहे. ठीक आहे, मृणाल मॅमकडे शेवटचा प्रश्न घेऊन जाते. अमित शहा 3 आठवड्याचं ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला शेवटच्या 2 दिवसात येऊन सांगतात मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. देर आहे म्हणायला इथं नक्की जागा आहे, दुरुस्त आहे म्हणायला जागा आहे का? दुरुस्त आहे का हे आपण म्हणू शकतो का? हे उद्या सदनाचं कामकाज जर व्यवस्थितरित्या झालं तर देता येईल. एक मुद्दा भारतीय जनता पक्षाने वारंवार मांडू नये की अमित शहा सतत संसदेच्या कार्यालयात बसून काम करत होते. गृहमंत्री आहेत, ते काम करणं हे त्यांचं कामच आहे आणि त्यांनी ते केलंय हे पण आपण मान्य करू. ते काम करताना झालेल्या अत्यंत मोठ्या चुका हनुमंत पवार लक्षात आणून देत आहेत. यातला सर्वात मोठा धोका काय आहे की यावेळेला जी भाषा बोलली गेली की आता चर्चा संसदेत नाही सडकेवर होईल. ही चर्चा आम्हाला सडकेवर करायची आहे. या तरुण पिढीच्या भावनांना
राहुल गांधी यांनी ती संसदेपर्यंत आणायचं काम करणं आवश्यक आहे. खरंय. आता मी राहुल गांधी यांच्याकडे अपेक्षेने पाहतीये. मला पर्याय हवाय. खरं तर भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 12 वर्षांच्या इतिहासात सत्तेतल्या अशा प्रकारे त्यांना आरोप सहन करण्याची वेळ प्रथमच आलेली आहे. या सरकारच्या नावावर अनेक महत्वाचे विक्रम देखील आहेत. पण यावेळेला जेव्हा आपली बाजू पडती झालेली आहे त्यावेळेला आता त्यांना सदनात येऊन बोलू द्यावं आणि राहुल गांधींनी हा असंतोष हा सडकेवरचा नाही, संसदेतही त्याला जागा मिळणार आहे हे दाखवावं. कारण भारताची लोकशाही ही, माफ करा, झेंजींच्या मताप्रमाणे, काही झेंजींच्या मताप्रमाणे सडकेवर चालू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण वारंवार नमूद केलं जात आहे, ग्रामर ऑफ अनार्कीचं. त्यामुळे या विषयावर दोन्ही बाजूंनी उद्या संसदेच्या अधिवेशनात चर्चा केलीच पाहिजे. कालावधी देखील वाढवायला हरकत नाही संसदेचा, पण चर्चा होत नाही ती कसली आली आहे लोकशाही. मोहन भागवत म्हणाले की प्रोटेस्ट हा एक आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. आता त्याच्यावर संसदेत चर्चा होऊ द्या आणि देशासमोरच्या प्रश्नांची उत्तरं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्रितरित्या सोडवायला तयार आहे याची हमी द्या. नाहीतर या व्यवस्थेवरचा तरुणांचा जो काय विश्वास शिल्लक राहिला आहे ना तोही उडून जाईल. मी पुन्हा एकदा म्हणते, लम्होने खता की थी अशी वेळ येऊ देऊ नका. ही जबाबदारी अमित शहाची आहे आणि ही जबाबदारी राहुल गांधींची आहे. तर संसदेमध्ये बसलेले मला वाटतं सत्ताधारी आणि विरोधक दोघंही सुज्ञ आहेत. उद्याचा दिवस आपल्याला काय दाखवतो हे बघावं लागेल. देर आहे हे नक्की आहे, दुरुस्त आहे का, जसं मृणाल मॅम म्हटलं, हे उद्याचा दिवस आपल्याला ठरवेल. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार.